साड्यांची ना आता एवढी शॉपिंग केली आहे ना मी, म्हणजे या आठवड्यात नाही, ह्या महिन्याभरात एवढी शॉपिंग केली मी सांगू पण शकत नाही. एवढ्या साड्या मी नवीन घेतल्या. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळे? मी तुमची लाडकी प्रतीक्षा. तर आज ना माझ्यासाठी शॉपिंग नव्हती बरं का. मग कशासाठी गेले मी शॉपमध्ये, तर चला सांगते. आता कुणालच्या मावस भावाचं लग्न आहे आणि लग्नात देण्या घेण्यासाठी साड्या घ्यायच्या होत्या खूप सगळ्या. तर मी यांना सजेस्ट केलेलं की तुम्ही इकडेच चला, श्रीकृष्ण फॅशन होलसेल साडी डेपोमध्ये चला. मग आम्ही गेले. जायला आम्हाला वाजलेले 2, कारण आम्ही निघालो होतो 12 वाजता, 12 12:30ला निघालो होतो आणि ट्रॅफिक लागलेलं. सो मग थोडासा उशीर झाला. पण गेल्या सगळ्यात पहिली चहा घेतला. त्यानंतर ना आम्हाला खूप सगळ्या साड्या घ्यायच्या होत्या. आता तुम्ही बघितलंच असेल. तर आमच्या घरच्यांनी ना व्हिडिओसुद्धा बघितलेला, कारण शॉपमध्ये आता एक रील शूट केलेला बघा की 499 रुपयाला तक्षशिला, जी सगळ्यात व्हायरल साडी आहे ती आली आहे ऑफरमध्ये. तर मग तीच सगळ्यांनी बघितली होती आणि त्याच परचेस करण्यासाठी आम्ही तिकडे गेलेलो. पण तिकडे गेल्यानंतर ना फक्त तक्षशिलाच नाही तर खूप सगळ्या साड्या घेतल्या. तक्षशिला 20 साड्या घेतल्या आणि 50 साड्या कॅटलॉग पीसमधनं घेतलेल्या. तर त्यासुद्धा देण्या घेण्याकरताच घेतलेल्या. म्हणजे आम्हाला थोडीशी डिझाईन वेगळी वेगळी हवी होती. बाकी तर प्राईजमध्ये मोस्टली सेमच होत्या, फक्त आम्हाला थोडीशी डिझाईन वेगळी हवी होती. कारण एवढ्या मोठ्या शॉपमध्ये गेलो आणि एकच सगळा प्रकार घेऊन आलो म्हणून असं नको वाटायला, म्हणून थोड्याशा चेंज घेऊन आलेलो सेम प्राईजमध्ये आणि खूप कमी प्राईजमध्ये. आणि लास्टला ना मावशी एक वाक्य बोलल्या तर खूप जास्त, म्हणजे मला तर खूप जास्त आनंद झाला. इकडे बघा मावशीचं बिल झालं होतं 23,000, एक होतं 3,500, एक होतं 3,000 असं आणि अजून एक होतं. तर असे भरपूर सगळे बिलं झाले होते. पण मावशी एक वाक्य बोलली, मी ते तुम्हाला लास्टला सांगते. त्याच्याने मी खूप जास्त हॅप्पी झालेली. तर कारण मी सजेस्ट केलं होतं यांना हे दुकान की तुम्ही इथे शॉपिंग करा, तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट होईल. आणि खरंच झाला. म्हणजे ॲक्च्युली त्यांनी जो बाहेर शालू घेतला तर तो त्यांना 12,000ला भेटला आणि तो शालू, तीच डिझाईन, तोच कलर आम्ही म्हणजे सेम ॲज इट इज होता तो आम्ही इकडे 5,500ला बघितला. आणि अजून एक त्यांनी लेहंगा सुद्धा एवढा महाग घेतला ना, तर त्यांनी 12,500चा लेहंगा घेतला आणि तोच लेहंगा आम्ही इकडे 6,000ला बघितला. म्हणजे लिटरली एवढा पूर्ण 50% तफावत आम्ही बघितली. आणि मावशी बोलतात आता मला तू दाखवू नको, कारण की वाईट वाटतं आपले एवढे पैसे वेस्ट गेले. तर मग मी पण त्यांना बोलली, मी तुम्हाला म्हणत होती की तुम्ही चला तिकडे चला. असं वाटलं सगळे एवढे नवरीकडचे लोक आणि मग इकडचे एवढे सगळे जातील का एवढ्या लांब लोकेशनला, तर का नाही जाणार. जर तुम्हाला 60,000 रुपये बाहेर खर्च येतोय, तिथे फक्त तुम्हाला 30,000 लागत आहेत, तर तुमच्या जवळजवळ 30,000 वाचत आहेत ना. मग तुम्ही यायलाच हवं. आणि काय गाडी खर्चाला 1-2 हजार रुपये जातील, तरी पण तुमचा 28,000 ते 29,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट होतं. आणि अजून एक गंमत सांगू, मी माझ्या लग्नासाठी ना एक लेहंगा चॉईस करून पण ठेवला. म्हटलं मी बाहेर घेणार नाही, मी तिकडेच घेणार. खूप सुंदर असा 11,500चा, जवळजवळ तो 22,000चा आहे. पण तिकडे मला ऑफरमध्ये भेटला म्हणून मी तो चॉईस करून ठेवला आहे. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला ते लाईक करून कमेंट करून नक्की